राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंचत्वात विलीन झाले आहेत आणि एकूण त्यांच्या सोबत असलेले अनेक सहकारी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. अनेक प्रतिक्रिया देखील समोर येताना दिसत आहेत. एक भालचंद्र मुनगेकर सर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. एकूणच तुम्ही काम देखील केलेलं आहे, तुम्ही जवळनं अजित पवार यांचा प्रवास देखील अनुभवला आहे. काय नेमकं तुम्हाला वाटतं त्यांच्या या सविस्तर एकूण प्रवासाबद्दल? काल मी सकाळी शिर्डीमध्ये होतो. रिटायर्ड प्रोफेसर्स कॉलेज आणि विद्यापीठांचे फेडरेशन आहे, त्यांचे जवळजवळ 400 प्रतिनिधी काल आले होते कार्यक्रमासाठी, म्हणजे त्यांच्या अधिवेशनासाठी. आणि बातमी समजली की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. म्हणजे पायाखालची जमीन सरकली, इतका मोठा धक्का बसला. एक तर ते अत्यंत कर्तृत्ववान, धडाडीबाज, त्याच्यानंतर स्पष्ट बोलणारे, काम करण्याची पद्धत, दिवसातून 24 आवर्स झोपण्याचा वेळ जर सोडला तर सतत मिनिट टू मिनिट काम करणारे, अत्यंत कार्यक्षम, हजरजबाबी आणि अशा प्रकारचं एक नेतृत्व फक्त महाराष्ट्रानेच नव्हे तर ते देशाने गमावलेलं आहे. काल सकाळी 10 वाजता ती बातमी समजल्यापासून आत्तापर्यंत 1 मिनिटसुद्धा त्यांच्या निधनाचे दुःखद विचार माझ्या मनातून गेलेलं नाही. गेली 25 वर्ष वेगवेगळ्या पातळीवर त्यांचा आणि माझा संबंध आला. मी कुलगुरू असल्यापासून ह्या सगळ्या लोकांचा माझा परिचय होता. आणि मी कुलगुरू असताना मंत्रालयात फार जात नसे. अत्यंत अपरिहार्य जर असेल काम तरच मी जात असे, कारण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली काम करत नसो. कुलगुरू आम्ही राज्यपालांच्या अंडर काम करत असो. परंतु असं असताना अजित पवार यांच्याशी माझे व्यक्तिगत संबंध प्रस्थापित झाले आणि ते इथपर्यंत की खाजगीमध्ये मला पहिल्यांदा जेव्हा त्यांची माझी भेट नाशिकला 20 वर्षापूर्वी झाली, तेव्हा ते मला म्हणाले की मला तुम्ही अजितदादा म्हणू नका, फक्त अजित म्हणा, कारण तुम्ही अजितदादा म्हटलं की मला थोडं संकोचल्यासारखं वाटतं. इतके आमचे व्यक्तिगत संबंध होते. एकदा मला बारामतीला जाण्याचा योग आला आणि त्याच दिवशी त्यांना पुण्यामध्ये मीटिंग होती, पुण्याचे पालकमंत्री म्हणून. आणि मी त्यांना फोन केला, मी बारामतीला चाललो. म्हणे मला अत्यंत वाईट वाटतं की मी बारामतीला नाही आहे, मी पुणे जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये आहे. बरं तुम्ही जेवणार का आहात? तर म्हटलं मला जेवणाचं काहीतरी मी साधं जेवेन वगैरे असं. त्याच्यानंतर एक अर्ध्या पाऊण तासानंतर फोन आला, बघाशी तुम्हाला मी विचारायला विसरलो, तुम्हाला स्वीट काय सांगू? इतकी काळजी होती. आणि तिसरा मुद्दा शेवटी असं म्हणाले, तुम्ही काहीही करून आज आमच्या गेस्ट हाऊसमध्ये राहा. त्यासाठी मी त्या दिवशी त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये राहिलो. म्हणजे इतके जवळचे संबंध. अजितदादांची प्रतिमा ही वर्तमानपत्रामध्ये एक काय ज्याला म्हणतात, एक राकट माणूस, एक थोडासा आवश्यकतेपेक्षा अधिक स्पष्ट बोलणारा, कधीकधी माणसांना दुखवणारा, अशा प्रकारची प्रतिक्रिया, अशा प्रकारची प्रतिमा वर्तमानपत्रामध्ये आणि सोशल मीडियावर रंगवली गेली. ती बरोबर नाही. अजित पवार आतून अत्यंत हळवे होते, अत्यंत नम्र होते. म्हणजे मी क्वचित प्रसंगी 2-4 वेळेला त्यांना त्यांच्या बंगल्यावर भेटायला गेलो. ते सगळ्या लोकांना सांगायचं की कोणाला सोडू नका, आता डॉक्टर मुनगेकर भेटायला आलेले आहेत, 4-5 मिनटाची भेट आहे, तोपर्यंत कोणाला सोडू नका. म्हणजे अजित पवारांना कुणाशी कसं वागावं, कुणाचं काय ह्याची त्यांना एक पक्की जाणीव होती. आणि त्यांच्या निधनामुळे म्हणजे आता तर त्यांचा राजकीय पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्ष जो आहे त्याच्यामध्ये जे काय घडेल ते घडेल, त्याच्याविषयी आपण काय सांगू शकत नाही, काय निश्चित बोलू शकत नाही. परंतु त्यांच्या निधनामुळे आता परवा लगेच बजेट येईल, ते बजेट कोण मांडणार ह्याच्याविषयीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ते स्वतः फार शिकलेले नव्हते. म्हणजे ते मला सुरुवातीला वाटलं होतं ते उच्च उपोषित, पण तरी पण त्यांची जाणीव जी होती, त्यांना महाराष्ट्राच्या विकासाचं जे संपूर्णपणे त्यांची इन्व्हॉल्वमेंट जी होती, त्यांची बांधिलकी होती, आणि सर्वसामान्य मतदारांशी ग्रासरूट लेवलपासून, म्हणजे त्यांचे चुलते श्री शरद पवार यांचा बोट धरून ते राजकारणामध्ये आले आणि त्यांनी स्वतःचं एक स्थान राजकारणामध्ये निर्माण केलं. कारण पवारसाहेब हे दिल्लीमधलं पाहत असत आणि संपूर्ण बारामती उभं करण्याचं काम
शरद पवारांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण नेटवर्क उभी करण्याचं काम अजित पवारांनी केलं. त्यांना मी अत्यंत दुःखद मनाने आणि व्यथित मनाने श्रद्धांजली अर्पण करतो. एकूणच शरद पवार म्हणा किंवा मग महाराष्ट्राचंही मोठं नुकसान झालेलं आहे, जसं आता तुम्ही बोलता आहात. आर्थिकदृष्ट्या जर का पाहायचं तर महाराष्ट्राचं कशा पद्धतीनं नुकसान होऊ शकतं? एकूणच अजित पवार हे अर्थमंत्री नाही आहेत, त्या अनुषंगानं काय होतं, अजित पवारांनी 9 अर्थसंकल्प सादर केले. अजित पवार हे मुळातच ग्रासरूट लेवलमधून वर आल्यामुळे त्यांना ग्रामीण भागाची, शेती विभागाची, सहकार क्षेत्राची, शिक्षण क्षेत्राची, त्याच्यानंतर वेगवेगळे घटक आहेत, त्यांची वेगवेगळे प्रदेश आहेत, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा, या सगळ्याची त्यांना एक जाणीव होती. आणि त्याच्यातून म्हणजे आता फडणवीसांच्या समोर जो प्रॉब्लेम निर्माण झाला आहे तो असं म्हणतात की आमचं बजेट कोण मांडणार, अशा प्रकारची एक संभ्रम. कारण ते इतके हजरजबाबी होते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मी जे त्यांना पाहिलं, काही वेळेला मंत्रालयामध्ये, काही वेळेला व्यक्तिगत पातळीवर, प्रत्येक गोष्टीविषयी मत सांगत असताना, आपलं मांडत असताना त्याचा ते डिटेल अभ्यास करायचे. आणि हा वारसा हा त्याने शरद पवार आपले चुलते ह्यांच्याकडनं घेतला असं जर म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. शरद पवारांचं वैशिष्ट्य असं की एकतर अफाट त्यांचं वाचन आहे आणि जवळजवळ 60 वर्ष राजकारणामध्ये आहे. हे आता फक्त 68 वर्षांचे होते. त्यांना आणखी किमान 10 ते 15 वर्ष राजकारणात ते सहज वावरू शकले असते. आणि महाराष्ट्राची व्हिजन असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाणीव असलेला, त्यांच्याविषयीचं लोकांचे काय मत आहे, लोकांचे काय प्रवाद आहेत, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. लोकांचे काय रिझर्वेशन्स आहेत त्याच्याविषयी मी जाऊ इच्छित नाही. पण अजित पवार म्हणजे एक प्रगल्भ राजकीय नेतृत्व होतं आणि त्यांच्या अकस्मात आणि अकाली जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान झालेलं आहे, याविषयी मात्र शंका नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.